या वर्षी बहुतेक ठिकाणची जी मैदानी चाचणी होती ती संपलेली आहे. बऱ्याच ठिकाणी लेखी परीक्षा झाल्यात, बऱ्याच ठिकाणी अजूनही बाकी आहेत. परंतु या मैदानी चाचणीपर्यंत ज्या अपडेट विद्यार्थ्यांकडून आल्या त्याच्यानुसार आपण सगळ्यात बेस्ट पोलीस भरती कोणी घेतली आणि सगळ्यात वाईट कोणी घेतली, तर सगळ्यात मोठे जे आहेत डीजीपी लेवलचे ते देवेंद्र भारती साहेबांना आम्ही 10 पैकी 1 स्टार देणार आहोत. कारण त्यांच्याकडे जरी जागा जास्त असल्या, जरी विद्यार्थी जास्त असले, तरी सुद्धा फौज फाटा जास्त होता. 50 पेक्षा जास्त IPS त्यांच्या मदतीला होते. तरी सुद्धा ढिसाळ नियोजन होतं. विद्यार्थ्यांना अन्याय झाले, प्रचंड दबाव आणला गेला, हाल हाल करण्यात आले. एवढे ग्राउंड यांच्याकडे उपलब्ध असताना सुद्धा नियोजन करता आलं नाही. आणि इकडे आहेत विक्रम साई नावाचे एक अधिकारी जे SRPF गट 14 ला आहेत. अतिशय चांगलं नियोजन केलं. त्यांच्याकडे एकही IPS कामाला नाही. त्यांनी जेवणापासून विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण असेल सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. सगळ्यात मेन प्रॉब्लेम ह्यांचा म्हणजे यांनी जी पायाची सिस्टीम वापरली चिपची, जी फक्त एकाच बाजूला सेन्स करत होती, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड ऑब्जेक्शन घेतले. परंतु यांनी त्यांना काहीही दाखवलं नाही आणि कोणाचेही मार्कांमध्ये बदल केले नाहीत. आणि त्याच गोष्टीमुळे यांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणले. अगदी मारहाण सुद्धा झालेली आहे. आमच्याकडे व्हिडिओ आहेत. इथं मात्र तशी कुठलीही वेळ आली नाही. यांच्याप्रमाणेच पुणे ग्रामीण असेल, अपवाद वगळले तर पुणे शहर असेल, पुणे ग्रामीण असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे शहर असेल, जिथं पाठक साहेब आहेत, अशा खूप ठिकाणी पोलीस भरती अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. मुंबई सोबत अजून 7 ते 8 ठिकाणी पोलीस भरती ही बोगस पद्धतीने झाली. कारण त्यांच्या सिस्टीम मध्ये फॉल्ट होता. ते शेवटपर्यंत मान्यच करत नव्हते. SRPF गट 14चा एक साधा अधिकारी म्हणू शकतो आपण यांच्या तुलनेत ऍडव्हान्स आणि फुल्ली ऑटोमॅटिक दोन्ही बाजूला सेन्सर असलेली चिप वापरू शकतो. तर यांना काय प्रॉब्लेम होता ही गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की मी काहीतरी चुकीचं सांगितलंय तर तुम्ही संपूर्ण भरतीचे व्हिडिओ आम्हाला द्या, जे लिगल आहेत ते द्या, संपूर्ण दिवसाचे द्या. तुम्ही काय काय गोंधळ घातलाय तुम्ही स्वतः बघा आणि जनतेला सुद्धा बघायला खुले करून टाका. त्याच वेळी ह्या लोकांनी खूप जबरदस्त नियोजन केले आणि ह्यांच्यासोबत 70-80% लोकांनी चांगलं काम केले. परंतु 10-20% लोकांमुळे पोलीस भरती बदनाम झाली ही नक्की.